राज्यात सध्या प्रचाराच्या तोफा धडाडतायत. आरोप प्रत्यारोपांनी रान पेटलंय. तू मोठा की मी मोठा, निष्ठा मोठी की राजकीय वर्चस्व मोठं, विकास मोठा की मराठी अस्तित्व मोठं, पक्ष विश्वास नीतिमत्ता मोठी की सत्ता मोठी, या साऱ्या विचारात सारेच जण गुरफटले आहेत. पण या सगळ्यांकडे ज्येष्ठ शिवसैनिक कसा पाहतोय, काय वाटतंय त्याला आज, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. चला पाहूया. कोकणी माणसाला या ठाकरे बंधूंनी काय दिलं? मराठी माणसाला स्वाभिमान दिला. ते चोर लोक आहेत, चोरून पक्ष चोरून येतात, ते लोक काही करू शकत नाही. चांगल्यापैकी विकास शिवसेनेच्या माध्यमातून झालाय. त्यावेळेला बाळासाहेबांनी जर आवाज उठवला नसताना तर मराठी मनुष्य आमचा मिल कामगारच संपला असता. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण. तुम्ही येऊन बघा, राहून बघा, प्रसन्न होता या मन, अर्थात आमचं यो कोकण. खरं तर या कवितेच्या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे मी आले आहे भांडूपच्या कोकण नगरमध्ये, वॉर्ड क्रमांक 114 मध्ये. हा जो बोर्ड दिसतोय तुम्हाला, मालवण सावंतवाडी देवगड कणकवली निवास, हा बोर्ड आपल्या लाल मातीतला नाहीये, पण लाल माती ज्यांना मनापासून खुणावते त्या कोकणी माणसाचं हे राहण्याचं ठिकाण आहे, ज्याचा उल्लेख खरं तर काल नितेश राणे यांनी लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात सुद्धा केला की ठाकरे बंधूंनी कोकणी माणसाची बेईमानी केलेली आहे. ठाकरे बंधूंनी कोकणी माणसाला काय दिलं, असा सवाल नितेश राणे यांनी लोकशाही मराठीवर काल केलेला आहे. आणि नेमकं याच प्रश्नाचं उत्तर घेण्याकरता ठाकरे बंधूंच्या युतीनंतर निष्ठावंत कोकणवासियांना नेमकं काय वाटतंय जाणून घेण्याकरता आलो आहे कोकणात, मिनी कोकण भांडूपमध्ये. तुमच्या सगळ्यांचं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. आपण विचारूया या सगळ्या आजोबांना, कुठून आले आहेत, कसे इथे स्थायिक झाले, काय वाटतंय कोकणी माणसाला आजची निवडणूक पाहिल्यानंतर. कोकण आणि मुंबई इथं स्थायिक झाल्यावर ही निवडणूक आता होतीये. इतक्या वर्षानंतर ही निवडणूक होत असताना पुलाखालून बरंच पाणी गेलंय. गप्पा मारूया या सगळ्यांशी. नमस्कार, तुम्ही कुठून आलात? मुळात कोकणातून मुंबईत कसे काय स्थायिक झालात? आमचे वडील पोलीसमध्ये होते. आम्ही सगळीकडे 2-3 वर्षांनी आमची बदली व्हायची. तसे आम्ही काळाचौकी, लालबाग वगैरे असे फिरून इकडे भांडूपला आलो. रिटायर वारल्याच्या नंतर इकडे मुंबई. खैसून येलं आम्ही मालवणमधून आलो. मालवण, मसुरा, भोगलेवाडी. आता इतक्या वर्षानंतर मुंबईची मनपा निवडणूक होतीये, काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीकडे बघितल्यावर? काय आहे, जे पूर्वी नगर पिता म्हणायचे आता नगरसेवक म्हणतात. त्या काळात नगर पिता म्हणायचे, आता नगरसेवक म्हणतात. हे नगरसेवक आता 227 नगर वाढ झालेले आहे मुंबई शहरामध्ये. आमच्या बघण्यामध्ये मुंबई माहीमपर्यंत होती आणि इकडे सायनपर्यंत होते. हे बाहेरगाव सगळं. हे आता मुंबईमध्ये सुधारणा झाली, म्हणजे तिथून इथपर्यंत मुंबई कुठे गेले पत्ता नाही, अशी मुंबई झालेली आहे. या कोकणी माणसाला मला विचारायचं आहे की इतक्या वर्षानंतर राजकारणाकडे पाहताना, राजकारणातले हे सगळे बदल पाहताना आज काय वाटतं? राजकारण जेव्हा तुम्ही बघताय, इतकी वर्षाचं राजकारण बघत आलायत, आज जेव्हा असे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मला सांगा, ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले 5 जुलै, सगळ्यांनी घरी तो टीव्ही बघितला असेल 5 जुलैला, सगळ्यांच्या टीव्ही स्क्रीनवर ठाकरे बंधूंचा तो हात होता एकत्र आल्याचा. काय वाटलं जेव्हा त्या ठाकरे बंधूंना तुम्ही बघितलं की एकत्र आले? ठाकरे बंधूंना ज्यावेळी पाहिलं त्यावेळी खरोखरच वाटलं की आपलं हिंदू जे म्हणतात मराठी माणूस तो जागा झालेला आहे, त्याला तोड नाही आज. कारण आज आपण ह्याच्या जे परक्यांच्या ह्याच्यामध्ये जे वावरत होतो, ते आता आम्हाला आशा वाटते की आता परत आम्ही हिंदू मराठी म्हणून आम्ही एकत्र येणार आणि हे राज्य करणार. हे म्हणतात भाजप परक आहे, म्हणजे परक्यांच्या ह्याच्यात आपण वावरत होतो. काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की ठाकरे बंधू वगैरे सगळे एकत्र जे झाले ना, हे याच्या अगोदर पण आले पाहिजे होते. त्यावेळी आम्ही खूप प्रतीक्षा केली,
पण उशीर झाला. उशीर झाला थोडा. तरी ठीक आहे, आता जरी आले ना तरी एकडे बाकी लोकांनी बराच सपोर्ट केलेला आहे. आता मला वाटतं आता ही नांदी असे वाटते की ह्या टाईमला ते लोक जिंकतील ह्याच्यामध्ये आणि बीजेपीला थोडा शह द्यायला पाहिजे. हे राजकारण सध्या तुम्ही बघताय, खूप आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोण कोणाच्या पक्षात जात आहे काय लक्षात राहत नाहीये. तुमच्या लक्षात राहत आहे कोण कुठल्या पक्षात जात आहे, काय करताय? हे जे भाजपला जे चोर लोक आहेत आपल्याकडे, चोरून पक्ष चोरून नेतात, ते लोक काही करू शकत नाही. हे जे लोकशाहीमध्ये आपण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच सर्व मतदान सर्व तेच येणार, दुसरा बाकी ते कोण येऊ शकत नाही या एरियामध्ये. पण भाजप म्हणताय, म्हणजे सत्ताधारी असं म्हणतायत की विकास काही झाला नाही, ही विकास विरोधात मराठी माणूस अशी लढाई आहे. हा विकास खरं बघायला झालं तर या भांडूपमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून झालाय. पहिले नगरसेवक बाबूराव पाटील, त्याच्यानंतर सुलभाताई यादव, त्यानंतर रमेश कोरगावकर, म्हणजे हा सगळा झोपडपट्टी वरती वाचवली ती खैरनारच्या टायमाला ते शिवसेनेने वाचवलेली आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा सगळा विकास झालाय. हा इथली पाईपलाईन काढली ते रमेश कोरगावकरांनी काढली, नगरसेवक असते. हा मोठा रोड झाला, आता चांगले खुला झाला, इथे बिल्डिंग झाले. विकास माध्यम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकप्रतिनिधीने केलेला आहे. खडी मशीनचा रोड खुला गेला तो रमेश कोरगावकरांनी केला. लोकसभा हॉटेलचा रोड मुक्त ट्रॅफिक मुक्त केलं रमेश कोरगावकर केला. भट्टीपाड्याच्या इथे ट्रॅफिक मुक्त रोड झाला तो रमेश कोरगावकरांनी केला. अशा माध्यमात चांगल्यापैकी विकास शिवसेनेच्या माध्यमातून झालाय. मी 73 सालापासून इथे राहतोय. त्यावेळी लाईट नव्हती, चिमण्या होत्या या इथे. त्यावेळी बाबूराव पाटील नगरसेवक झाले, त्याच्यानंतर सुलभाताई यादव, रमेश कोरगावकर, बाबी मेजारी त्यावेळी शाखा प्रमुख, अशा पद्धतीने झाल्या. हे भाजपने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वापरून सगळ्यांना विकत घेऊन. तुम्ही आता 73चा उल्लेख केला. 73 मध्ये शिवसेनेचा पहिला महापौर हा बसला. आज इतक्या वर्षांनंतर आज शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद्र गुप्ते झाले आणि ठाण्यामध्ये सतीश प्रधान झाले पहिले मुख्य महापौर. ते तेव्हा ठाण्याचे नगराध्यक्ष म्हणून होते. तर त्यावेळेचा काळ होता शिवसेना म्हणजे पूर्ण मुंबईला शिवसेनेने वाचवलेलं आहे पूर्ण. आता जरी कोण काय सांगत असेल आम्ही विकास केला, काही नाही. शिवसेनेला जागवलं, शिवसेनेने मुंबईला जागवलं, जगवलं. 91चा काळ आठवा, 92चा जंगलीचा काळ आठवा. त्यावेळी शिवसेना होती म्हणून हे सगळे मराठी माणसं जगली आणि शिवसेनेने त्यावेळेस करून दाखवलं. तसंच पण सत्ताधारी असं म्हणतात की कोकणी माणसाला या ठाकरे बंधूंनी काय दिलं? स्वाभिमान दिला, मराठी माणसाला स्वाभिमान दिला. आज ताटमानेने आम्ही जगतोय ना, ते केवळ हिंदू हृदय सम्राट सशनार्थी बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर आज उद्धव साहेब आहेत आणि उद्धव साहेब राजसाहेब जेव्हा एकत्र आले, मध्यंतर काळात काही विचाराने घरामध्ये कुटुंब असल्यामुळे थोडे मतभेद असतातच, 5 बोटं सारखी नसतात. पण त्या मतभेदासुद्धा आज खरी जे पब्लिकला आवश्यकता होती की आज हा काळ कठीण आला होता आणि कठीण काळातच भाऊ दोघे जण एकत्र आले आणि म्हणून आम्ही मराठी माणसं आज सगळे त्यांच्या पाठीमागे आहोत. अहो, मी साधा मिल कामगारांचा मनुष्य, त्यावेळेला बाळासाहेबांनी जर आवाज उठवला नसताना तर मराठी मनुष्य आमचा मिल कामगारच संपला असता. 80% आमचे मिल कामगार वडील आमचे सगळे मराठी लोक होते. पण बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेला प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक घरोघरी मिल कामगारांच्या घरी तांदूळ गहू मोफत वाटले गेले. त्यावेळेला बीजेपी कुठे होते हो? त्यांचा जन्म तरी झाला होता का मुंबईमध्ये? आता सांगतील विकास कसला? विकास शिवसेनेने घडवलाय, लक्षात ठेवा. आज ज्या संपूर्ण क्षेत्रामध्ये बँकिंग असो, LIC असो किंवा रेल्वे असो, आज मराठी मुलं जी लागलेत ना कामाला, आंदोलनं केलेली आहेत. 80% समाजकारणातून 80% भूमिपुत्रांना नोकऱ्या पाहिजेत. त्याच्यासाठी आंदोलन स्थानिक लोकाधिकाराच्या वतीने केलं. सुधीरभाऊ अध्यक्ष होते. आज जे आमच्यासारखा आम्ही रिटायर मनुष्य झालोय बँकेतून, ते केवळ शिवसेनेमुळं. आणि आजही त्यावेळेला जर त्यामध्ये भरती 80%पेक्षा जास्त इतर परप्रांतीयांची भरती होती, त्यावेळेला आंदोलनं आम्ही करत होतो आणि त्या आंदोलनातून केसेस घेतलेल्या आहेत. तेव्हा कुठे बीजेपी होती? त्यांचा जन्म तरी झाला होता का मुंबईमध्ये? आता त्यांचे जे काही नगरसेवक आहेत ना, कोण मराठी आहे हो? सांगा, काय सांगा? तर अमित साटम सांगतो, अमित साटम फक्त सांगतो, शेलार सांगतात. कुठे होते मला सांगा ना कुठे? आणि तुम्हाला असं वाटतं अमित साटम यांच्या नावाचा जो काही उल्लेख
उद्धव ठाकरे यांनी केला, त्यानंतर टीका झाली. कोकणी माणूस आहात म्हणून मी विचारते तुम्हाला. अमित साटम याला नगरसेवक पद कुणी दिलं? गोपीनाथ मुंडेचे ते पीए होते. यांना नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिलं. आज जे तुम्ही आता कोणातरी XYZ मी नाव नाही घेत, नाव घ्यायच्या लायकीचे पण नाहीत ते, की मराठी माणसासाठी कोकणी माणसासाठी काय केलं. तुमचे वडील एका इन्कम टॅक्समध्ये कामाला होते, त्यांना मोठं कुणी केलं? आज जी तुमची मालवण कुडाळ जी तिकडे सगळी प्रॉपर्टी आहे ती कोणामुळे आहे? शिवसेनेमुळे आहे. आणि शिवसेना या 4 शब्दामुळे यांनी ही सगळी प्रॉपर्टी केलेली आहे. आणि त्या प्रॉपर्टीच्या जीवावरती तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करून, माझ्या मित्रांनी सांगितलं की हाताची 5 बोटं सारखी नसतात. बरोबर आहे, थोडंफार खळखट्याक कुठेतरी होतं. त्यावेळेला तुमचं झालं म्हणून तुम्ही शिवसेनेला सोडून गेलात. शिवसेनेला सोडून गेलात आणि तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात. काँग्रेसमध्ये तुमचं जमलं नाही, मग भाजपमध्ये आलात. आणि आता जो तुमचा खिशातला पैसा आहे तो तुम्ही ओतताय आणि मतदान घेताय. जो निष्ठावंत मराठी माणूस आहे, जो निष्ठावंत शिवसैनिक आहे, याला उभं केलंय हे बाळासाहेबांनी केलंय, बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलंय. बाळासाहेबांच्या नंतर कोकणी माणसाला काय वाटतं जेव्हा शाखा पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, भेट देत आहेत? शाखेबद्दल काय आठवणी आहेत या कोकणी माणसाच्या? बऱ्याच वर्षापासून इथे मुंबईमध्ये जे मराठी माणसाचा एक आवाज जो तयार आहे तो तसाच राहायला पाहिजे ह्या मताचा माणूस मी आहे. कारण हे संपूर्ण आता विखुरत चाललेलं, एकमेकाचा कोणाचा कोणाला संवाद नसतो आणि आपले मतलबीपणा साधून ते पुढे येतात आणि मग नंतर पाठीमागे पाठ पैरवली की मग ते कुठे नाहीसे होतात. शाखांबद्दल कोणाच्या आठवणी आहेत? शाखेत कोण जायचं, शाखेत जाऊन काम करायचं? शाखेमध्ये बाळासाहेबांनी प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक नगरामध्ये शाखा काढल्या. त्या ह्याच्यासाठी काढल्या की नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. कुठलाही माणूस पोलीस स्टेशनला जाता नाही, कुठलाही माणूस कोर्टात जाता कामा नये. आणि त्या पद्धतीने प्रत्येकाला न्याय मिळत होता. आणि हा असा शाखेंचा शाखाप्रमुख निर्णय देत होते. आणि पद्धतशीर मराठी माणसावर अन्याय होत असेल किंवा कोणावर अन्याय झाला किंवा चुकीचा होत असेल तर त्यांना शाखाप्रमुख न्याय देत होते. हा बाळासाहेबांनी काढलेल्या शाखांमध्ये प्रत्येक मुंबईमध्ये सगळ्यांचा न्याय मिळत होता. शाखेत जाऊन कुठले प्रश्न मार्गी लावले आहेत? शाखेत जाऊन बसल्यात? शाखेत पुष्कळ शाखा म्हणजे हा दरबार, जनता दरबारच असायचा. प्रत्येक दिवशी जनता दरबार असायचा. शाखेमध्ये अशा गोष्टी घडल्या ज्यांचे कौटुंबिक वाद होऊन सुद्धा घटस्फोटाच्या प्रकरण होत. अनुभव आहे, अनुभव मला ऐकायला आवडेल. हा अनुभव म्हणजे किती असे भरपूर अनुभव आहेत. अशा एका म्हणजे अमृतमुलीवर आलेल्या कुटुंबातील, म्हणजे ज्यांचे आता लग्न झाले, आता लग्न मोडणार आहेत, त्यांची कुटुंब आता एकदम चांगल्या जडणघडणीला लागल्या आणि त्यांची आता मुलं झालेली बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. त्यांची लग्न आपण म्हणजे तुटण्यापासून थांबवलं आणि त्यांना संसाराला लागलं हे बघून आता त्यांची मुलं आता फिरतात, ते बघून आम्हाला भरपूर आनंद वाटला. आता स्टेशनला त्या दिवशी बसचा अपघात झाला. रिक्षावाला स्टेशन म्हणून शाखेकडे, पहिला रिक्षावाला शाखेतच का आला? आम्ही लोक बसले होते. आम्हाला कळल्यावर आमचे शाखा प्रमुख वगैरे, राजेश कदम वगैरे, आमचे आमदार रमेश कोरगावकर सगळे पटापट आम्ही स्टेशनला गेलो. तिथे संजय भाऊ पाटील होते, आमच्या राजुलताई पण होत्या. पटापट सगळ्यांना कोणालाही विचारलं गेलं नाही कोण कुठल्या एकाचा ऍक्सिडेंट. ताबडतोब जाऊन अगरवाल हॉस्पिटल ते घाटकोपर आणि सगळ्या जिथे अवेलेबल होती त्या ठिकाणी ह्या प्रसंगाला कोणाचं काय बघितलं नाही आणि त्या प्रसंगाला धावून गेले. पण तिथे फक्त शिवसेना होती, इतर कुठलाही पक्ष नव्हता त्यावेळेला. आणि लोकांना माहिती आहे की कुठलाही प्रसंग असो, अपघात असो, काही असो, महिलांचे प्रश्न, महिलांना आमच्या विभागात कोणी खोड काढून दाखवावं कुठल्या ह्याच्यात, ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते, त्याला विचारलं जातं. म्हणून आमच्या भगिनी जे सुरक्षित आहेत भांडूपमध्ये ते केवळ शिवसेनेमुळं. हे बीजेपी वगैरे का सोडून द्यावं, हे सगळे फक्त नावावरती आहेत. मुळात दादरचे राहणारे 66 पासून आम्ही शिवसेना करत आलो अजूनपर्यंत. पण आम्ही मिल कामगारांबाबत 82 पासून आज 2026 आलं. त्या 45-47 वर्षामध्ये आम्ही मिल कामगारांना अजून घरं मिळाली नाही. का मिळाली नाही याचा प्रश्न आम्ही 100 वेळा विचारला. त्याचं आम्हाला उत्तर काय मिळते सांगा? काय मिळते आम्हाला उत्तर? याचं मिळते. आता आम्हाला फोन येतात बदलापूरच्या फोडून
की तुम्हाला तिकडे रूम देतो म्हणून. मग आम्ही आता आमचे काळे होते ते आता सफेद झाले. थोड्या दिवसांनी आम्हाला भांडूप मशानभूमी म्हणजे आम्ही मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आम्हाला खोल्या देणार का तुम्ही? आज 45 वर्ष मिल कामगारांचे 25% ही जागा गिरणी कामगार द्यायची होती, ती जागा गेली कुठे? हा प्रश्न कोण विचारतो का? इलेक्शन आल्यानंतर सर्व धावतात, काय फायदा आहे? पण मुख्यमंत्र्यांनी आता तर सांगितलंय गिरणी कामगारांना. किती मुख्यमंत्री असे येऊन गेले? उद्धव ठाकरे हो हो. आता हल्ली आम्हाला एक लेटर आला गिरणी काम याचा आपले मिल कामगार माडामधून लेटर आला. आता त्याला 1.5 वर्ष झाला, त्याच्यावर काही नाही. निवडणुका आल्या की लेटर येणार की आम्ही बोलणार नाही आता कामं होणार मिल कामगारांची, मग आम्ही त्यांच्याकडे धावणार का? हे आता सत्य आहे, पुढे पुढे जाणार, आमचे कामं होणार. आम्ही अशावर किती वर्ष जगणार? जेव्हा जेव्हा शिवसेनेत फूट पडली, जेव्हा शिवसेना वेगळी झाली, त्यावेळी निष्ठावंत शिवसैनिकाला काय वाटलं? म्हणजे जो ज्येष्ठ शिवसैनिक आहे त्यांना नेमकं काय वाटलं? त्यांच्या नंतर आता ही निवडणूक होतीये, शिवसेनेत फूट पडल्यानंतर काय वाटतं जेव्हा फूट पडली? तर तेव्हा फूट पडली ना, ऐकलं का, त्यावेळेला जो सच्चा शिवसैनिक होता ना, ऐकलं का, तो गेला नाही. हे लबाड लोक गेले, जे पैशासाठी गेले. ते निष्ठावंत शिवसैनिक किंवा पैशाचा विचार नाही केला. निष्ठावंत सैनिक आहे तसंच राहिलेलं आहे. तसंच राहिला. हा. आता आम्ही मिल कामगार 20 वर्ष मिल बंद झाल्या, आम्हाला पेन्शन चालू आहे, 1000 रुपये पेन्शन रुपये चालू आहे. तिथे वाढ त्या मोबाईलवर ते दाखवतात की पुढच्या महिन्यापासून तुम्हाला वाढ होणार आहे. आज 20 वर्ष वाढतच आहे, 7000 वाढत आहेत. हा, मिल कामगारांची फसवणूकच करताय ना तुम्ही. काल मी पुन्हा यासाठी उल्लेख करतेय की काल जेव्हा नितेश राणे लोकशाही मराठीच्या कार्यालयात आलेले होते त्यावेळी त्यांच्याकडून असा एक उल्लेख करण्यात आला, भांडूपचा विशेषतः उल्लेख करण्यात आला, म्हणून मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. भांडूपमध्ये आमचा कोकणी माणूस येऊन राहतो, भांडूपमध्ये आमचा कोकणी माणूस पोटापाण्याकरता आला, पण तो कुठल्या अवस्थेत राहतोय? त्याला ना पाणी मिळत आहे, त्यांना ना व्यवस्थित घर मिळत आहे, त्यांना गटाराची सोय नाहीये. एक कोकण भवन तरी तुम्ही बांधलत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काय वाटतं तुम्हाला या सगळ्याकडे बघितल्यानंतर? खरंच भांडूपमध्ये ही परिस्थिती आहे? ज्या निलेश राणेंनी प्रश्न विचारला, नितेश राणे तुम्ही भवन बांधलत का, त्या भवनासाठी त्यांचे वडील शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेमध्ये होते आणि ते कोकणातले होते. मग त्यांनी कोकणातल्या लोकांसाठी भांडूपमध्ये भवन बांधायला जागा का नाही घेतली? त्यांनी आपलेच बंगले का वाढवले? नितेश राणे एवढे जे म्हणतात ना, ते स्वतः जरी निष्ठावंत राहिले का, शिवसेनेशी निष्ठावंत त्याचे वडीलपासून सगळे राहिले का? नाही राहिले. ते जर सगळे 10 पक्ष फिरून आले आणि आता बीजेपीमध्ये स्थायिक झाले, जे हे करून स्वतःचा कातडी वाचवण्यासाठी, त्यांनी मराठी त्यांनी कोकणासाठी काय केलं? कोकणाच्या इथल्या लोकांसाठी काय केलं? काहीच नाही केलंय. नुसतं बोलाचीच बोलाबाज करून उपयोग नाही त्यांचं. काय भांडूपमध्ये काय समस्या? भांडूपमध्ये पाणी मिळत नाही, हे मिळत नाही म्हणून सांगतो ते फार चुकीचं आहे. भांडूप आता 24 तास पाणी मिळतं आहे आपल्याला. पण रस्त्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे, बाकी पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, संडास वगैरे सगळं व्यवस्थित आहे. पण आता काय झालं आहे, ह्याच्यापूर्वी आमच्याकडे शिवसेनात कायम स्वरूपात यायची निवडून, पण शिवसेनेने या बीजेपीला संजीवनी दिली सोबत घेऊन, त्याच्यामुळे हे वरचढ झाले. ते जर त्यावेळी दिलं नसतं ना, आज त्यांची अवस्था एवढी नाही झाली असते. ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर उद्यापासून खऱ्या अर्थानं सभा घेतली जाणार आहे. आतापर्यंत शाखांना भेटी दिल्या जात होत्या ठाकरे बंधूंकडून. एकीकडे मुंबई कोणाची, मुंबईची अस्मिता, तर दुसरीकडे मुंबईचा विकास, अशी ही मनपाची निवडणूक होतीये, इतक्या वर्षानंतर होतीये. निष्ठावंत म्हणून, एक कोकणी माणूस म्हणून, जेव्हा इतक्या वर्षानंतर ही निवडणूक होतीये, इतक्या निवडणुका पाहिल्यावर आज होणारी निवडणूक काय वाटतं? काय फरक आहे या निवडणुकीत? एकेका शब्दात मला सगळ्यांनी सांगायचं. या निवडणुकीमध्ये काही फरक नाही. 114 वॉर्ड पूर्वीपासून 107 नंबर होता, 163 होता, आता 114 आला. ह्या वॉर्डमध्ये नेहमी परंपरेने शिवसेनेचाच नगरसेवक गेलेला आहे. ह्या वेळेला पण उद्धव बाळासाहेब ठाकरे. मनपा निवडणुकीमध्ये मराठी अस्मिता जिंकणार की विकास जिंकणार? मराठी अस्मिता जिंकणार. आणि जो विकास केलेला आहे, मुंबईचा कोस्टल रोड, अटल सेतू, ह्याची पायाभरणी कुणी केली? उद्धव साहेबांनी केली.
ज्यांनी आपलं मत विकासावर प्राधान्य द्यावं. विकास हा व्हायलाच पाहिजे आणि हा चालत आलेला आहे, तर त्याची मर्जी जसा कोणाला मत द्यावं. विकास शिवसेनेनेच केलेला आहे, त्यामुळे शिवसेनाच येणार. विकास शिवसेनेनेच केला आहे आणि मराठी माणसं एकत्र झालेली आहेत. त्याच्यामुळं सगळे पक्षभेद उतरून ना सगळे पक्षाचे लोक मराठी माणसं एकत्र आलेत आणि मराठी हे मुंबईकरांना दाखवणारच सर्वांना पर्यंत. या भांडूपमध्ये एकच नगरसेवक पहिला होता, रावी पडवळ. आता 6 नगरसेवक आताच 6 नगरसेवक झालेले आहे आणि ते शिवसेनाच येणार. विकासावरती आजपर्यंत शिवसेना झाली आणि याच्यापुढे शिवसेनाच येईल. खरं सांगायचं म्हणजे आताचं जे इलेक्शन आहे ना, कुणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. बघा तुम्ही, मी एका पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारीचा फॉर्म भरतो आणि ज्यावेळी निवडणूक होते, त्याचा रिझल्ट लागतो, मी निवडून येतो, त्यावेळी ताबडतोब मी दुसऱ्या पक्षात जातो. याला निष्ठा म्हणतात काय? मराठी माणूस राज ठाकरे आणि आपले उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत ना, तर मराठी वाचवण्यासाठी त्यांना निवडून देणं अतिशय आवश्यक आहे. शिवसेनेने आतापर्यंत केलेल्या विकास कामावर आताचं मतदान होणार आहे. मराठी माणूस हा एकत्र यायलाच पाहिजे आणि तो येणारच आहे. शेवटी शिवसेना ही शिवसेनाच राहिली पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जे एकदम राहून सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा गवगवा केला पाहिजे. हम बनारस काशी बनारस का है और इधर कमाने के लिए हमको चाहिए तो शिवसेना ही चाहिए. हाँ, शिवसेना के अलावा दूसरा मुझे किसी को पसंद नहीं है. हाँ, रहेगा तो शिवसेना. कमाता खाता इधर तो शिवसेना से आया, इतना दूर से आया था, कमाने के लिए आया था. शिवसेना मदद कर रही है, दूसरा कोई नहीं कर रहा है. हमको चाहिए तो शिवसेना चाहिए, दूसरा कोई नहीं चाहिए. खरंय, कारण येणाऱ्या निवडणुका या मराठी अस्मिता विरोधात विकास अशा होत आहेत. त्यामुळे जो मुद्दा या निवडणुकीत सध्या गाजताना दिसतोय, मराठीच्या मुद्द्यावर परस्परातले मतभेद सोडून एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी, महाराष्ट्र टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी. तर तोच मुद्दा या भांडूपमध्ये कोकणवासीय सुद्धा उपस्थित करताना दिसत आहेत. मराठी वाचवण्याकरता आता मात्र एकीचं बळच दाखवणं गरजेचं आहे, असा या ठिकाणी नारा या कोकणवासियांनी दिलेला आहे. त्यामुळे बघूया 16 तारखेला नेमकं काय होत आहे या कोकण नगरमध्ये, या भांडूपमध्ये. अगदी त्यावर क्षणाक्षणाचे अपडेट केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर तुम्ही पाहत राहणार आहात. त्यामुळे अपडेट होण्याकरता पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.